नमस्कार, मी अनन्या डायरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि अशाच हिरव्यागार निसर्गाचं दर्शन घडवत आणि त्या मस्त हिरव्यागार निसर्गाचा आनंद घेत आम्ही जातोय आडवली रेल्वे स्टेशनला. त्याचं कारण माहिती आहे तुम्हाला? कारण आज माझा मामा येतोय. चला तर मग त्याला घ्यायला जाऊया. तुम्हाला माहिती आहे तो किती महिन्यांनी आलाय? तो 10 महिन्यांनी आलाय. 10 महिन्यांनी. आणि मला जेवढा आनंद झालाय त्याच्यापेक्षा जास्त कोणाला आनंद झाला असेल सांगा? अलकाई आणि शशिबाबांना. आम्ही जाताना मध्ये मध्ये पाऊस पडत होता आणि त्या पावसामुळे बाजूला झालेलं सुंदर असं वातावरण आणि हिरवीगार झाडं ही एवढी मस्त वाटत होती. आणि त्यांनाच बघत बघत आम्ही हळूहळू पोचलो रेल्वे स्टेशनला. आता जो आम्ही बॅनर बनवलेला तो घेऊन आम्ही गेलो खाली. कधी ट्रेन येणार बघत होतो. आणि त्या पावसामुळे त्या ट्रेनच्या छप्पराला, ट्रेनच्या नव्हे प्लॅटफॉर्मच्या छप्पराला कसे ते शेवाळ आले ना इथे. सावंतवाडीला जाणारी गाडी नंबर A003 दादर सावंतवाडी. ही अनाउन्समेंट ऐकली आणि मला जो आनंद झाला तो मी कसा सांगू तुम्हाला. तो बॅनर घेऊन मी नुसते उड्या मारत राहिलेले आणि हळूहळू ट्रेनचे जे डोळे होते म्हणजे बल्ब होते ते दिसायला लागले. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 पर आहे. May I have your attention please? Roll number 5503 Dadar Savantwadi. Satari Express is arrived shortly on platform number 5. कळलं असेल तुम्हाला मी कशासाठी आले रेल्वे स्टेशनला. आज 10 महिन्यानंतर मामा येतोय बोटीवरनं. त्याला घ्यायला आलोय आम्ही. थांबेल कशी? वेडी आहेस की? ते कशी वळते बघ. सरळ पकडलेस काय? हे बघ B4. असं कुठे येतो तो कृपया लक्ष द्या. दादर वरून येणारी सावंतवाडीला जाणारी गाडी नंबर A003 दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस 1 वर आली आहे. या गाडीचं आगमन झालेल्या प्रवाशांचं आम्ही इथे स्वागत करतो. सावंतवाडी तो जाणारी गाडी नंबर A003 on platform number 5. काय तो बघ. साध्या गाडीत चढण्याचा किंवा तथा उतरण्याचा प्रयत्न करा. Do not attempt to enter or exit a moving train. साध्या गाडीत चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नका. चलती गाड़ी पकड़ने तथा उतरने का प्रयास न करें. Do not attempt to enter or exit a moving train.
दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून सुटेल. कृपया ध्यान दीजिए दादर से आने वाली चला. सावंतवाडी को जाने तऱ्हेने मामाला घेऊन आम्ही निघालो आणि आम्ही जेव्हा जातो तेव्हा ती अलकाई स्पेशल रेसिपी तुम्हाला माहितीच आहे, ती आम्हाला करून घालते. पण आज एवढ्या महिन्यांनी तिचा लेक आलाय म्हटल्यावरती त्याला काहीतरी चांगलं असं घालणारच ना करून. मग मामासाठी स्पेशल अलकाईने केलं नव्हती मिसळ. आणि हे असं मामाचं स्वागत करून त्याला आम्ही घरात घेतलं आणि मिसळीवर ताव मारला. भरपूर मज्जा आली. इथं ओ